हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये। तर आज मी कुरकुरीत अशी गोसावळ्याची भजी केलेत आणि तुम्ही सुद्धा सविस्तर रेसिपी बघा सर्व टिप्स सहित। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 चमचाभर जिरं घेतलेले, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेत आणि नेहमीप्रमाणे जो देठाचा भाग आहे तो मिक्सरच्या भांड्यात जाईल आणि पुढचा पालेदार भाग आहे तो पीठ मळताना टाकण्यासाठी ठेवणार आहे। तर ही कोथिंबीर सर्व चिरून झालेली आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याच्यात 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात चवीपुरत्या। हे वाटून झालेले आहे। आता हे गोसावळं घेतलेलं आहे मी, जे बाजारातून आणून स्वच्छ धुवून ठेवलं होतं। ते कपड्याने पुसून कोरडं करायचे आणि त्याचे काप पाडायचे। काप अगदी पातळ पाडायचे म्हणजे भजी तळताना आतले काप लवकर शिजून निघतात आणि जाड ठेवले काप तर ते काप शिजेपर्यंत भजी तेल धरतात। आता बेसन पीठ घ्यायचे आणि ते चाळून घ्यायचे। हे सर्व वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं। हळद घालायची आहे थोडीशी, ओवा हातावरती चिरडून थोडासा घालायचा आणि थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचे। जास्तीचं पातळ नाही करायचं। आता ह्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे, एकदम बारीक दळून। ह्याने काय होतं, भजी आपले एकदम कुरकुरीत होतात, तेल पकडत नाहीत। त्यामुळे हे घालायचे तांदळाचं पीठ आणि राहिलेली कोथिंबीर त्याच्यात टाकून चांगलं फेटून घ्यायचं। आणि हे बघा काप आहेत गोसावळ्याचे, ती मी अर्धे त्याच्यात आत्ताच टाकून घेणार आहे। आता तेल तापलंय, त्याच्यातलं 2 चमचे तेल काढून मी ह्याच्यात टाकले कडकडतं, म्हणजे भजी आपली अजिबात तेल धरणार नाहीत। आणि हे बघा भजी सोडून झालेली आहेत आणि टम्म पुरीसारखी एकदम भजी झालेली आहेत। आता मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे। खूप छान कुरकुरीत अशी भजी होतात आणि खायला सुद्धा तेवढीच गोसावळी भजी खमंग लागतात। तर तुम्ही कशी करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। बघू शकताय तुम्ही भजी एकदम कुरकुरीत दिसतायत, झालेली टम्म फुगलेत। मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर भज्याने अजिबात सुद्धा तेल धरलेलं नाही। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगा। तोपर्यंत धन्यवाद।